नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना। आज छानपैकी कारल्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। तर नेहमी मी वेगवेगळ्या पद्धतीची कारल्याची भाजी बनवत असते, पण आज फक्त साधी आणि सिंपल बनवणार आहे। तर कारलं धुवून घेतलं, त्याच्यानंतर असे पातळ काप करून घेतले। काप केल्याच्यानंतर तवा गरम झालेला होता चपातीचा, तर म्हटलं चला याच्यावरच करूया मस्त। तर आता मी कांदा, टोमॅटो, मिरची हे कट करून ठेवलं होतं साईडला, पण आधी काय केलं फोडणीमध्ये टाकलं नाही, त्याच्यानंतर मग टाकणार आहे। तर आता आधी कारलं टाकलं, तेल टाकून घेतलं, चांगलं परतून घेतलं, नंतर कांदा आणि मिरची टाकून घेतली। कांदा मिरची चांगली कारल्यासोबत परतून दिली। जर कांदा आधी टाकला असताना तर कांदाच परतला असता आणि कारलं कच्चं राहिलं असतं, त्याच्यामुळे आधी मी कारलं परतून घेतलं, नंतर कांदा मिरची टाकली। तर आता टाकलं टोमॅटो आणि थोडीशी हळद पण टाकायची, पण थोडीशी मागून टाकायची, म्हणजे चांगलं कारलं परतल्याच्या नंतर। तर आता ते पण चांगलं मी परतून घेते। आता थोडीशी हळद आणि मीठ टाकून घ्यायचं, मस्त कारलं परतून द्यायचं। तर एकदम साधं सिंपल कारलं आहे आपलं कारल्याचे काप। तर चला कमेंटमध्ये सांगा कसे वाटले ते। आणि आता फक्त खालीवर करत करतच हे कारलं चांगलं परतून घ्यायचं आणि मस्त भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खायला घ्यायचं। तर वेळ पण लागत नाही आणि शिजायची पण गरज लागत नाही आणि मस्त असं कारलं अजिबात कडू होत नाही। ज्याला कारलं आवडत नसेल ते ह्या पद्धतीने नक्कीच करून खा, अजिबात कडू लागणार नाही आणि आवडीनेसुद्धा खायला चांगलं लागेल। तर चला मग, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। तयार झालेलं आहे आपलं कारलं।